आपल्या दादांचा घात जवळच्या लोकांनीच केला. हो, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी सर्वात मोठी धक्कादायक बातमी येत आहे. ज्या लोकांवर दादांनी विश्वास ठेवला होता, ज्या लोकांना दादांनी आपलं मानलं होतं, त्याच लोकांनी अखेर आपल्या दादांचा विश्वासघात केला. कशाप्रकारे या सर्व लोकांनी आपल्या दादाच्या विमान दुर्घटनेचा कट रचला, अशा प्रकारे सर्व अपघात घडवून आणला, याची सर्वात मोठी गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला असे काही गुप्त पुरावे देणार, जे बघितल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि संतापाची लाट निर्माण होईल. आणि तुम्ही म्हणणार की का आमच्यापासून हे लपवलं, का आमच्या दादाचा घात केला. हे सर्व मी तुम्हाला शेवट सांगणार आहेत, त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला हा बघावाच लागेल. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की ज्या दिवशी दादांना मुंबईवरून बारामतीला यायचं होतं, त्या दिवशी दादा गाडीने येणार होते. गाड्यांचा ताफासुद्धा तयार होता, सर्व ठरलेलं होतं. परंतु ऐनवेळी एक पूर्व विदर्भातला नेता आला, ज्याने एका महत्त्वाच्या फाईलवर सही करण्यासाठी दादांना रोखलं. आणि दादांना मुद्दाम उशीर करण्यात आला. आणि त्यामुळे दादांना नाविलाजाने गाडीने न जाता पर्यायाने विमानाने जावे लागले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असा दादांसोबत घात केला. हा उशीर दादांना कोणी केला, त्यानंतर त्याचं नाव पुढे आलं. ते होते दादांचे जवळचे नेते प्रफुल्लभाई पटेल. त्यानंतर काही जण म्हणले की यांनीच दादांचा घात केला, काही जण म्हणले की यांनी सगळा कट रचला होता. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांकडे संशयाची सुई निर्माण झाली. त्यानंतर स्वतः प्रफुल्ल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सर्व काही क्लिअर केलं. पण हे झालं सामान्य कारण. या पाठीमागे सगळा गुप्त कट कोणी रचला, याचा सर्वात मोठा आपल्याला पुरावा हाती लागला आहे. हा पुरावा तुम्हाला मी पुढे व्हिडिओत दाखवणार. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्यानंतर आता यूट्यूबवर, सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुनेत्राताई पवार यांना अटक, सुनेत्राताई पवार यांनी राजीनामा दिला, शरद पवारांनी भांडं फोडलं, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले जात आहे. तर ज्या स्त्रीचा आयुष्याचा जोडीदार गेला, त्या स्त्री इतकं या जगामध्ये कोणालाही दुःख नाही. तरीही ती स्त्री महाराष्ट्रातील जनतेसाठी उभी राहिली आहे. आपला दुःख बाजूला ठेवून जनतेचे काम करणं, जनतेचे प्रश्न सोडवणे, पुन्हा जबाबदारी स्वीकारणे, या गोष्टी सुनेत्राताई यांनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप करणं चुकीचं आहे. मुळात आता सुनेत्राताई पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राने आधार दिलेला आहे. काही दिवसांपूर्वीच सुनेत्राताई पवार एका बैठकीत म्हणाल्या की मी प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग, गरीब जनता आणि सर्वसामान्य जनता या सर्वांच्या पाठीशी उभी राहील. कधीही कोणाला एकटे सोडणार नाही. ज्याप्रमाणे आपल्या दादांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर राजकीय कारकीर्द केली, त्याचप्रमाणे सुनेत्राताई पवार सुद्धा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला धरून पुढे आपली राजकीय वाटचाल करेल. सुनेत्राताईंचे हे शब्द ऐकून संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाला. आजही वाटतं की आपल्या दादांनी परत पुन्हा यावं. आजही वाटतं की आपल्या दादा कुठेतरी जिवंत असावेत. परंतु आता सत्य महाराष्ट्राने स्वीकारलं असून आपली दादा आता आपल्यात नाही. आपल्या दादांसाठी व्हिडिओला 1 लाईक झालाच पाहिजे. आणि दादांसाठी एकच वादा, आपले अजितदादा कमेंट लगेच झालीच पाहिजे. या संपूर्ण घातपातामागे कोणता मोठा राजकीय नेता आहेत, त्याची आपल्याला गुप्त माहिती सापडली आहे. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. ज्याप्रमाणे रोहित पवार वेगवेगळे प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित करीत आहे आणि त्यानुसार विमान कंपनी, त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहे, ते का बरं हे सर्व प्रकरण दाबीत आहे, केंद्रामध्ये कोणते लोक आहे, या सर्वांचा उलगडा रोहित पवारांनी केला आहे. या लोकांनी कशा प्रकारे घात केला, सगळा कट रचला, याची गुप्त माहिती रोहित पवारांनी आत्ताच जाहीरपणे उघड केली आहे. अजित पवारांचा विमान अपघात नव्हे घातपात असं ठामपणे सांगणारे आमदार रोहित पवार शनिवारी दिल्लीत पुन्हा आक्रमक झाले. यावेळी त्यांच्या निशाण्यावर आंध्र प्रदेशमधल्या टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू आणि राम मोहन नायडू होते. ज्या कंपनीचं विमान वापरलं गेलं, त्या व्हीएसआर कंपनीशी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबियांशी संबंध आहे, असा थेट आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवार यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या परिवारातील भुवनेश्वरी नारा आणि ब्राह्मणी नारा यांच्या हेरिटेज फायनान्स कंपनीचा अपघात झालेल्या व्हीएसआर विमान कंपनीशी संबंध आहे, असा आरोप केला. चंद्राबाबू यांच्याच पक्षाचे नेते राम मोहन नायडू विमान वाहतूक मंत्री असल्यानं निष्पक्ष चौकशी होणार नाही असं सांगत
त्यांनी राम मोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते विमान VSRचं होतं आणि VSRला जर फंडिंग TDPचे फॅमिली मेंबर्स तिथं करत असेल, नेत्यांचे फॅमिली मेंबर्स, आणि हे जे राम बाबू आहेत जे आता मंत्री आहेत या देशाचे एव्हिएशनचे, ते TDPचे आहेत. ते चंद्रबाबू नायडूंनी त्यांना तिथं बसवलंय. आणि मग चंद्रबाबू नायडूंच्या फॅमिली मेंबरचं रिलेशन पर्सनल पण, कारण का लग्नाला रोहित सिंग हा जो VSRचा डायरेक्टर आहे त्याच्या लग्नाला चंद्रबाबू नायडूच्या फॅमिलीचे लोक गेले होते, आम्हाला कळले, आणि फंडिंग सुद्धा केलं. म्हणजे आर्थिक व्यवहार पण आहे आणि व्यक्तिगत रिलेशन सुद्धा आहे. अशात मग आमच्या दादांना न्याय कसं मिळणार, महाराष्ट्राला न्याय कसं मिळणार? केवळ पत्रकार परिषदेत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून रोहित पवार थांबले नाहीत, तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिलंय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. VSR कंपनी आणि राम मोहन नायडू यांच्यातील संबंधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संबंधांची स्वतंत्र आणि सक्षम प्राधिकाऱ्यांकडून चौकशी होणं आवश्यक आहे. तुम्ही नेहमीच अजित पवार आणि त्यांच्या देशासाठी केलेल्या योगदानाचा आदर केलाय. राम मोहन नायडू यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदावरून राजीनामा देण्यास सांगावं ही विनंती. VSRशी संबंधित चौकशीत DGCAवर कोणत्याही प्रकारे प्रभाव किंवा हस्तक्षेप होऊ नये म्हणून हे आवश्यक आहे. मला विश्वास आहे की तुम्ही या बाबतीत योग्य निर्णय घ्याल. चंद्राबाबू नायडू यांचे लोकसभेत 16 खासदार आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यावर केंद्रातलं मोदी सरकार स्थिर आहे. त्यामुळे केंद्र सरकार चंद्राबाबू नायडू यांना दुखावण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे TDPने पाठिंबा काढला तर शरद पवारांची राष्ट्रवादी मोदी सरकारला पाठिंबा देईल का, असा प्रश्न पुढारी न्यूजने विचारला. तेव्हा रोहित पवारांनी मोदी सरकारला पाठिंब्याचे स्पष्ट संकेत दिलेत. चंद्रबाबू नायडूंनी समजा यांच्याशी वाद झाला, हे सरकार कोसळायची वेळ आली, तर तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये भाजपला मदत करणार का? हे बघा, मी तर फार छोटा आहे आणि उद्या जाऊन समजा जर लागलं तर शेवटी साहेबांचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कुठंतरी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली होण्यासाठी जर काही अडचणी आल्या आणि त्याला वेगळ्या पद्धतीने सपोर्ट करून आमच्या अजितदादा महाराष्ट्राला जर न्याय मिळत असेल तर त्याचाही त्यावेळेस तिथं आपण कुठेतरी विचार करू शकतो. पण तो नंतरचे विषय आहे. ते काय म्हणाले मी ऐकलं नाही, पण आता NDA मध्ये कोणाला घ्यायचं, कधी घ्यायचं आणि का घ्यायचं याचं उत्तर केंद्रीय नेतृत्वच ठरवू शकतं. केंद्रीय नेतृत्वाकडे तसा प्रस्ताव गेला आहे का मला माहीत नाही. रोहित पवार जे मत मांडतायत ते स्वतःचं मांडतायत की अधिकृत पक्षाचं आहे याची कल्पना मला नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी उलगडू द्या. केंद्रातली भारतीय जनता पक्षाने NDA ठरवेल. दुसरीकडे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. तर रोहित पवार यांच्या आरोपांना भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी दरवेळेला एक नवीन जे काही त्यांना आरोप लावायचे ते त्यांनी दिलेले आहेत. मला वाटतं या सर्व पत्रकार परिषदेची दखल जी तपास यंत्रणा आहे ते घेत असतील आणि त्यानुसार सुद्धा चौकशी किंवा तपासाची गती ते देत असतील. म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून काय चुकीचं केलेलं नाही. त्याच्यामध्ये तो कसला ब्लॅक बॉक्स असतो, त्याचं काय झालं, मी बोलणं एवढा मोठा आहे का? मला त्यातली माहिती आहे का? ज्यांना कदाचित रोहित पवारांना त्यातली पूर्ण माहिती असेल, त्यांनी माहिती घेतलेली असेल म्हणून ते बोलत असतील. काही लोकांच्या राजकीय भ्रमाचा भोपळा फुटेल. त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मांडूच शकतात, त्याबद्दल काही दुमत नाही. पण भ्रम पसरवण्याचा भोपळा लवकरच फुटेल असं मला वाटतं.